जालिंदरचा ईशा बरोबर पण फोटो आहे आणि झेंडे बरोबरचा पण। नक्की कोण खेळ खेळत असेल? नक्की कोणाच्या मनात काय चालू असेल? झेंडे असं करे? इतक्या वर्षांची आमची घट्ट मैत्री तो विसरेल? माझ्यासाठी त्यांनी स्वतःच्या हातावरती गोळी झेलली। या घट्ट मैत्रीचा त्याला विसर पडला असेल का? तो खरंच विसरलाय? आणि ईशा ईशा असं का करेल? ती जालिंदरला का भेटली असेल परत? आणि झेंडेंशी खोटं वागण्याचं नाटक करण्याची कुवत तिच्यामध्ये आहे? ती हे सगळं नाटक करत असेल? विक्रांत, विश्वास ठेव माझ्यावर। ही राजनंदिनी सारखी चाल करते। ईशा हीच राजनंदिनी आहे। ईशा हीच राजनंदिनी आहे विक्रांत। झेंडे म्हटलं त्याप्रमाणे ईशा ही खरंच राजनंदिनी आहे। असं वरवर वरवर बघून चालणार नाही। आतमध्ये शिरून हे तपासून बघायला लागेल या दोघांपैकी नक्की खेळ कोण खेळत आहे। आता येऊ का विक्रांत? विक्रांत, गेम होतोय गेम। तू इथे का आलायस? म्हणजे का आलायस? गेम एक्सप्लेन करायला आलायस? तुझा काहीतरी गैरसमज होण्यापूर्वी ना मला तुला तू जालिंदरला का भेटला होतास? अच्छा, म्हणजे तुला कळलंय तर मी जालिंदरला भेटले होते? म्हणजे तू जालिंदरला भेटला होतास? हो, म्हणजे मला वाटलंच होतं तुला असं वाटणार। हे बघ, तुला जे फोटो आलेत ना ते जालिंदरने। हे सगळं कशासाठी केलंस तुझे? का भेटलास त्याला तू? तुमची काय कॉन्फरन्स होती हात मिळवणी करण्यासाठी? बस का विक्रांत, मी का करेन असं? तुझ्याकडे जे फोटो आलेत ना ते जबरदस्तीने काढून घेतलेत त्याने, गन पॉइंटवर। आणि हेच मी तुला सांगायला आलो, हा सगळा त्यांचा प्लॅन असणार विक्रांत। म्हणजे मुद्दाम केले त्याने? अर्थात। झेंडे, हे असेच फोटो जालिंदर बरोबरचे तुम्हाला ईशाचे सुद्धा दाखवले होतेस। कोणावर विश्वास ठेवायचा मी? पण विक्रांत, ईशाने प्रॉपर्टीचे खोटे पेपर बनवले होते, त्याचं काय? इकडे काय काय हे सगळं? हे फुटेज मला मायराने पाठवलंय। आता हे कोणी केलं असेल असं तुझं म्हणणं आहे? हे सुद्धा ईशाचं काम असणार। वा वा, आता ईशाला हे सगळं कधीपासून जमायला लागलं? अचानक? ऑफिसच्या किल्ल्या एकतर तुझ्याकडे असतात झेंडे किंवा मायराकडे असतात। मायरा सुद्धा त्यांना मिळालेली आहे। माझा ऐक, एक नक्की ठरव, मायरा का ईशा? अरे मायरा तिला सामील आहे विक्रांत, माझा ऐक तू। तुझं हाय साहेब। अहो ईशा सकाळपासून घरात नाहीये। कुठे आहे? कुठे ती? तिला कुणाचा तरी फोन आला आणि ती लगेच बाहेर गेली।
अजून घरी पोहोचली नाहीये. पण तुम्ही तिला फोन केला होता ताई साहेब? अहो तिचा फोन लागत नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला. आजूबाजूला कुठे चौकशी केलीत का नाही? हो, जयदीप सगळीकडे बघून आला. आताच जयदीप आणि सोनिया परत तिला बघायला बाहेर गेले. तिच्या आईबाबांना सुद्धा काळजी वाटते. त्यांना कसं समजावायचं ना? तुम्ही काहीतरी करा. आई साहेब तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय. हा, मी कळवतो तुम्हाला. तू असं का बघतोस माझ्याकडे? ईशा कुठे आहे? मला काय माहिती? सरळ सांग, ईशा कुठे आहे? अरे मला काय माहित असणार विक्रांत? माझा फोन सुद्धा काढून घेतला त्यांनी. मला कसं माहित असणार? झेंडे, ईशाला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही तुला. झेंडे, ईशाला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही तुला. काय रे, काही कळलं का? नाही आई साहेब, तेच ट्राय करतोय फोन. बघा आई साहेब, ईशा असं रोज काहीतरी वेगळं वागते. मग काळजी नाही का वाटणार आम्हाला? हो जयदीप, तू सगळीकडे बघितलंस ना? हो आई साहेब, म्हणजे जिकडे शक्य आहे तिकडे सगळीकडे बघून आलो. बाहेर माणसं सुद्धा पाठवलेत शोधायला, सिक्युरिटीशी पण बोललो. काय माहित कुठे गेली वहिनी. रोजच काही ना काही नवीन टेन्शन होऊन बसले. ऐका ना निमकर, रुपालीला फोन करूयात का? नाही नको. तिला कशाला उगाच टेन्शन. अहो असं कसं, म्हणजे तिथे गेली असेल तर विचारूयात ना. नाही, मी काय म्हणतो, आपण जरा वेळ वाट बघूया. येईल माय फ्रेंड वहिनी. अरे बापरे, अहो आता अजून किती वेळ वाट बघायची? हो ना. जयदीप, तू फोन ट्राय करत राहा. हो आई साहेब. विक्रांत सर. हॅलो सर. ईशा तुझ्याकडे आली किंवा तिच्या घरी? नाही सर, ती इथे नाही आली का? नाही, काही नाही. हॅलो. कुठे गेली असेल? काय झालं असेल हिला? Isha, you'll feel better. Please. I'm sure सर आतापर्यंत खूप फिरले असतील तुला शोधत. हो मायरा, या आधीही सर असे अनेकदा फिरलेत मला शोधत. ऑफकोर्स. आणि आतापर्यंत ते खूप टेन्सही झाले असतील. हा बोल रे. ओके, तू फक्त एक काम कर, त्याच्यावर लक्ष ठेवायचं, बाकी काही नाही. ओके, बाय.
काय नवीन अपडेट आहे जालिंदर सर? विक्रांत घराच्या दिशेने निघालाय. हो, सो आपण सुद्धा निघायला हवं. वी हॅव टू बी व्हेरी क्विक. माझा माणूस त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, त्याच्या मागावर आहे. ओके, पण आता आपल्याला निघायला हवं, कारण हे सगळं घराच्या आसपास झालेलंच बरं. राईट. ईशा, ऑल द व्हेरी बेस्ट. मायरा, थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात म्हणजे सगळं नीटच होईल. जालिंदर सर, तुम्ही रेडी आहात ना? येस, आय एम रेडी. ओके देन, चला. ईशा, डोंट वरी. हे नाटक सुद्धा आपण यशस्वीपणे पार पाडू. देवी अंबाबाई, ईशाकडे लक्ष ठेव ग बाई. तिला सुखरूप घरी येऊ दे, तिचं रक्षण कर. मोठी पूजा घालेन. पुष्पा, ही रोजचीच काळजी झाली आहे का आपली? अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. ईशाचं काय चाललंय काही कळत नाही. धड ही मुलगी काही सांगत पण नाही. आपण आपली वेड्यासारखी काळजी करत बसतो दिवस रात्र तिची. मला तर हल्ली ती खरं वागते की नाटक करते हेच कळण्याचं झालंय. पुष्पा, उगाच आलो का आपण इकडे? हो, असं काय बोलताय? ती एकटी पडू नये म्हणून आपण आलो ना इथे. तिच्या बरोबर तिच्या सासरचे सगळेजण आहेत ग. एकटे आपण पडलोय. हो, असं काय करताय? आपण आपल्या समाधानासाठी इथे आलो ना. आणि तिथे आपल्या घरी राहिलो असतो तर काळजी वाढली असती. निदान आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर आहे, हे काय कमी आहे? आईसाहेब म्हणाल्या ना, अंबाबाई सगळं नीट करते. ईशा, ईशा, सर, सर प्लीज मला वाचवा. अरे पण काय झालं काय तुला ईशा? सर, सर तो मागे लागलाय माझ्या. कोण तो ईशा? सर, सर तो. जालिंदर? जालिंदर? सर, सर प्लीज मला इथे सोडून जाऊ नका सर. अगं पण सर, सर प्लीज. ईशा, मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला काहीही होणार नाही. ओके, हो. तुला काहीही होणार नाही. मी आहे इथे, आहे ना? सर, सर आपण जाऊया इथनं. सर चला. ईशा, 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 ईशा. डॉक्टर, इंजेक्शन दिलंय त्यांना, शांत झोप लागेल. पण बरी आहे ना ती आता? हो हो, पण काही टेस्ट आहेत त्या कराव्या लागतील. कसल्या टेस्ट? काळजी करू नका, रुटीन चेकअप आहे ते करावं लागेल, बाकी काही नाही. She'll be all right. हो, सगळं काही ठीक आहे. त्यांना स्ट्रेसमुळे हा त्रास कदाचित झाला असेल. फक्त तेवढं टेस्टचं. मी हॉस्पिटलमध्ये येऊन करून घेईन. ओके, चालेल. येऊ मी? थँक्यू. थँक्यू. जयदीप, आईसाहेब, मी थांबतो. चल. बाबा, तुम्ही थांबा बाहेर. मी आहे, काळजी करू नका.
बरं वाटतंय का? बरे. पाणी हवंय? काय घडलं मला सांगू शकशील? ईशा, बघ, स्ट्रेस घेऊ नकोस. तुला बरं वाटत असेल तर. सर, मला झेंडे सरांचा फोन आला होता. ते म्हणाले की मला भेटायला ये, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. पण तिथे झेंडे सर नव्हते. तिथे मला जालिंदर भेटला. काय? हो सर. आणि एवढंच नाही सर, जालिंदरने मला एका खोलीत डांबून ठेवलं होतं. तू काय बोलतेस ईशा? मी खूप घाबरले होते. इतकी घाबरले होते की मला काहीच सुचत नव्हतं सर. पण सर, तरीही मी त्या सगळ्यातून कशी सुटले, कशी ते विचारू नका, पण मी धावत सुटले सर. मला बस 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 बस. खूप बोललीस तर तुलाच त्रास होईल त्या सगळ्याचा. झेंडे, तुला मी आता सोडणार नाही. समय बहुत खतरनाक चल रहा है. जिंदगी में तला आने वाला. ये तला तुम लाएगी एक औरत. औरत से बच के रहना. ईशा, मला काय माहिती? सरळ सांग, ईशा कुठे आहे? अरे मला काय माहिती असणार विक्रांत? झेंडे, ईशाला जर काही झालं तर मी सोडणार नाही. का सगळं चुकतंय? माझं नक्की काय चुकतंय? काय चाललंय? विक्रांत का वागतोय माझ्याशी असं? हॅलो झेंडे, नमस्कार. जालिंदर, तुम्ही सगळे माझ्याशी गेम खेळताय ना? गेम खेळायची सवय तर तुमची, तुझी आणि त्या गजाची. म्हणूनच विचारतोय तुला. तुला काय वाटलं तू आम्हाला हरवशील? हरण्या जिंकण्याचे गेम्स तुम्ही खेळत आलात आजपर्यंत. मला फक्त इमानी इतबारे माझा व्यवसाय करायचा होता, पण तुम्ही तो करू दिला नाही. तुला ते झेपलं नाही, त्यात आमची काय चूक? आम्ही आमचं काम करत होतो. सरळ मार्गाने जाणाऱ्या माणसाला वाटेतून काढून टाकायचं हे काम होतं तुमचं. लोकांच्या प्रेतावर पाय देऊन एक एक पायरी वर चढलाय तुम्ही दोघं. आज कुटावत पाहिलं ना, तू कुठं आहेस? हीच वेळ आता तुमच्यावर येणार आहे, लवकरच. अरे आज काय समजतोस स्वतःला? शिरपूरकरला मारून टाकलंस, त्याच्या खुनाचा आळ माझ्यावर टाकलास. आज नाही वाटली का रे तुम्हाला? अशी जुनी मडी उकरून काढायला माझ्याकडे वेळ नाही. ऐक, जबरदस्त डाव खेळलोय मी आता. जैसी करणी वैसी भरणी. इतकी वर्ष मला जेलमध्ये सडवलं, आता भोगा आपल्या कर्माची फळं. या जन्मातली पाप याच जन्मात फेडावी लागतात झेंडे.